शेवटी जे नव्हतं व्हायचं ते झालंच. मोठ्या मंत्र्यांनी बाबाची गेम केलीच. हो, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहेत. अहो, त्या बाबाला अटक झाली. त्या दिवसापासूनच सगळेजण म्हणत होते की बाबाला मारणार, बाबाचा एन्काउंटर होणार, बाबाची गेम होणार. कारण की त्या बाबाकडे मोठ्या मंत्र्यांचे, मोठ्या राजकीय नेत्यांचे सगळे कामं होती ना, ती कामं जे त्या मोठ्या मंत्र्यांनी, मोठ्या राजकीय नेत्यांनी बाबाच्या ऑफिसमध्ये केली होती, बाबाला सोबत घेऊन केलेली होती. या बाबामुळे अनेक लोकांच्या अडचणी वाढणार होत्या. अनेक मोठ्या मंत्र्यांना धाक पडलेला होता आणि बाबाचं तोंड बंद करायचं, बाबाला कायमचं संपवायचं असा सगळा गुप्त प्लॅन या मोठ्या मंत्र्यांनी केलेला होता. त्या सगळ्या मंत्र्यांची, त्या सगळ्या राजकीय नेत्यांची नावाची यादीच आता समोर आलेली आहे. आणि या सगळ्यांनी मिळून बाबासोबत नेमकं काय केलं, का बरं केलं, कसं केलं, तसेच बाबांनी कुणाकुणाची डायरेक्ट नावं घेतली, नुसतीच नावं नाही तर कुणाकुणाची डायरेक्ट व्हिडिओ बाहेर काढले, त्यामुळे कोणत्या मोठ्या माणसाचा आता मंत्रीपद जाणार, त्या मोठ्या मंत्र्याला मोठा दणका बसणार, ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे डायरेक्ट दाखवणार. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटच्या मिनिटापर्यंत बघत राहा. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे. आत्ताच लाईक करा. बाबाला ज्या दिवशी पकडलं त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत बातम्या लावल्या की नुसतं बाबाचं काम. बाबांनी हे केलं, बाबांनी यांच्यासोबत ते केलं, बाबांनी असा घोटाळा केला, बाबांनी फार्म हाऊसवर काम केलं, बाबांनी ऑफिसमध्ये ते काम केलं, बाबाचा जमीन व्यवहार, बाबाची बँकेची खाते, नुसता बाबा बाबा बाबा. जिकडे बघावं तिकडे नुसता बाबाच. अहो, पण या बाबाची अडचण मोठ्या मंत्र्यांना होती ना. कारण की ज्या दिवशी बाबाला पकडलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच बाबाचे मंत्र्यासोबतचे सगळे कॉन्टॅक्ट बाहेर आले. त्यांचे ते व्हिडिओ, त्यांचे ते फोटो, ते सगळं संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. त्यामुळे सगळीकडून एकच चर्चा होऊ लागली की बाबामुळे मोठे मंत्री गुंतणार, बाबामुळे मोठ्या राजकीय लोकांचं राजकीय कारकीर्द संपणार, बाबामुळे मोठ्या श्रीमंत लोकांची नावं समोर येणार, बाबामुळे मोठ्या अधिकाऱ्यांची सगळी कामं उघड पडणार. त्यामुळे या बाबालाच संपवून टाका. ना रहेगा बास न बजेगी बासुरी. म्हणजे बाबा जर संपला तर सगळा खेळ खल्लास होतो. मोठ्या मंत्र्यांची नावं येणार नाही, मोठ्या राजकीय नेत्यांना टेन्शन राहणार नाही. नेमकं कोण बाबाचा गेम करू शकतो, कोण बाबांना उडवून देऊ शकतात, त्या सगळ्यांचा काय प्लॅन आहे, त्यामध्ये कोण कोण मोठे मंत्री, कोण कोण मोठे नेते, सगळ्यांची गुप्त माहितीच आपल्या आत्ताच हाती लागली. नुसतीच माहिती नाही तर त्यांची ती सगळी कामं सुद्धा डायरेक्ट उघड पडली, जी त्यांनी बाबासोबत केलेली होती. या मंत्र्यांना तुम्ही चांगलं ओळखतात. या मंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. या मंत्र्यांची नावं आणि त्यांची कामं हे सगळं बघितल्यावर, हे सगळं तुम्ही ऐकल्यावर अक्षरशः संताप निर्माण करणारं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच जनता संतापून उठेल. कारण की या मोठ्या मंत्र्यांची ती कामं आत्ताच बाहेर पडली. ती तुम्हाला याच व्हिडिओत आपण लगेच दाखवतो. फक्त शेवटपर्यंत या व्हिडिओला बघत चला. राज्यातील बऱ्याच वेगवेगळ्या व्यक्ती ज्यांनी एक संशय व्यक्त केलेला होता की या बाबाचा कुणीही गेम करू शकतो, कधी पण याचा गेम होऊ शकतो. कारण या बाबाच्या दरबारात येणारे कुणी सर्वसामान्य लोक नाही, मोठ्या पक्षाचे मोठे मोठे नेते, मोठ्या पक्षाचे मोठे मंत्री, मोठ्या राजकीय व्यक्ती, सगळ्यांची बाबाकडे येण्या जाण्याची सवय. बाबाकडे येऊन हे सगळे लोक काय कामं करायचे? अहो, ते काम जे तुम्ही चांगलं म्हणत नाही तेच काम तर हे लोक करीत असत. बाबांनी काही दिवसापूर्वीच आतमध्ये सुद्धा भविष्यवाणी केली होती की माझा मृत्यू आता जेलमध्येच होणार, असं काही पण बाबा बोलतो. अहो, बाबाचे सगळे कामं, बाबाचे सगळे घोटाळे, ते सगळं कारस्थान सगळं जर बघितलं तर डोक्याला ताप होतो. अहो, नुसताच ताप नाही तर त्यांची ते व्हिडिओ, त्यामुळे तर काही लोकांना घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालं. काही ती व्यक्तींना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. याला जबाबदार फक्त बाबा आणि बाबाच. एक माणूस किती काय करू शकतो हे बाबांनी दाखवलं आहे. नुसतंच दाखवलं नाही तर दुनियेला फक्त वेड्यात काढणारा पाहिजे. बरोबर, दुनिया वेडी होती आणि मग ते सगळं काम होतं जे बाबा करतात. अहो, बाबाचं तर उच्च श्रीमंत लोकांसोबत कॉन्टॅक्ट, नुसता कॉन्टॅक्ट नाही तर त्यांच्या व्यक्ती, घरातली व्यक्ती आणि मग ऑफिसमध्ये बाबासोबतचे कामं, अशा बऱ्याच लोकांना बाबांनी वेड्यात काढलं. बक्कळ पैसा कमावला. काही पैसा की खूप पैसे मोजायला घरी मशीन, इतकं लोकांना लुबाडण्याचं काम केलं. लोक सुद्धा फसत गेली. मला पण तुम्हाला बाबाचं सगळं कामं, सगळंच्या सगळं ते व्हिडिओ सगळं आपण तुम्हाला लगेच दाखवतो. फक्त शेवटपर्यंत या व्हिडिओला बघत चला. ऑफिस नंतर आता फार्म हाऊस मधील नको ते व्हिडिओ सापडले. अशोक खरातच्या कुकनेच कसा केला भांडाफोड. विश्वासू व्यक्तीनंच फिल्मी स्टाईलनं खरातचा गेम केला. अशोक खरात प्रकरणाला 1 महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी सुद्धा रोज धक्कादायक खुलासे या प्रकरणात होताना दिसतात. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आता खरातवर आणखीन एक गुन्हा दाखल झालाय.
हा गुन्हा दाखल करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून खरातचा एकेकाळचा जवळचा सहकारी होता. यात जवळच्या सहकाराला खरातनं गंडवल्यामुळं त्यानं खरातचा फिल्मी स्टाईलनं भांडाफोड केला. खरातचा एकेकाळचा विश्वासू ललित भोपळे याने दाखल केलेल्या फिर्यादीत खरातच्या कूकबाबत धक्कादायक खुलासा केलाय. त्यानं फिर्यादीत नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊ. भोपळे याला खरातने तब्बल 8.5 कोटींना गंडवलं होतं. तुमच्या आई वडिलांना मृत्यूयोग येईल अशी भीती घालत अवतार पूजा करण्याच्या नावानं त्याच्याकडून 4 कोटी रुपये खरातने उकळले. त्यानंतर आणखीन एका पूजेच्या नावाखाली 2 कोटी रुपये त्याच्याकडून लाटले. हे सगळं करूनही काही फरक पडला नाही. त्यामुळे खरातच्या वर्तवणुकीवर भोपळे याला संशय आला. या दोघांमध्ये यानंतर खटके उडायला लागले. त्यातच भोपळे याचा खरात बाबतच्या दैवी चमत्काराबद्दलचा विश्वास उडायला लागला. खरातचे काही गैरकृत्य देखील त्याच्या कानावर पडले. या सर्व प्रकारामुळे भोपळे याने खरातच्या कृत्याचा भांडाफोड करण्याचा निर्णय घेतला. खरातला त्याच्या फार्म हाऊसवर जेव्हा एका कुकची गरज होती तेव्हा आपल्या मर्जीतील कुक भोपळेने तिथे ठेवला. या कुकच्या माध्यमातून खरातच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात आलं. खरात जेव्हा थकत असे तेव्हा तो फार्म हाऊसवर 2-2 रात्र राहायचा. खरात काही महिलांसोबत आतमध्ये दारू देखील प्यायचा. त्यांच्यासोबत खरात यावेळी अश्लील चाळे करायचा. हे सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले. खरात जेव्हा फार्म हाऊसवर महिलांना घेऊन यायचा तेव्हा तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्याच्या सूचना तेथील कुकला द्यायचा. परंतु खरातच्या काळ्या कृत्याचा शोध घेण्यासाठी कुक कॅमेरे बंद करत नसायचा. त्यामुळे खरातचे फार्म हाऊस मधील हे अश्लील चाळे सीसीटीव्हीत कैद झाले. हे सगळे अश्लील सीसीटीव्ही आता SITच्या हाती लागलेत. त्यामुळे ऑफिस बॉय नीरज जाधव नंतर आता या कुकमुळे देखील खरातच्या अश्लील कारनाम्यांचे पुरावे पोलिसांना मिळालेत. अशोक खरातवर 10हून अधिक गुन्हे दाखल झालेत. श्रद्धेच्या नावाखाली भक्तांची फसवणूक, महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार हे सगळं करून खरातने त्याचं काळं साम्राज्य उभं केलं. अशोक खरात आता पुरता अडकला असून त्याच्या पापांबद्दल रोज नवीन माहिती समोर येते. अशातच आणखीन एका फिर्यादीमुळे खरातच्या अश्लील कारनाम्यांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता पुढे आणखीन काय धक्कादायक खुलासे होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.